सध्या विद्यार्थ्यांमध्ये वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करण्याचं प्रमाण वाढलेलं दिसत आहे। यावर अंकुश लावण्यासाठी प्रभारी आरटीओ संजय फेडारकर यांनी काही कठोर पावले उचलली आहेत। या संदर्भात त्यांनी सिटी न्यूजला दिलेल्या विशेष मुलाखतीत काय सांगितलं, तसेच विद्यार्थ्यांसाठी हेल्मेट घालणं का सक्तीचं करण्यात आलंय आणि अवैध ट्रॅव्हल्सवर कशी कारवाई केली जात आहे याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया। सर्वात आधी तर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी हेल्मेट घालणे आवश्यक आहे। मागे बसणाऱ्यांनी पण सुद्धा हेल्मेट घालणे आवश्यक आहे। त्यांनी वाहनाचे सर्व कागदपत्र जवळ ठेवावे आणि तर जे स्पीड आहे त्यांनी स्पीड लिमिटमध्ये त्यांनी चालवावी आणि जे सिग्नल्स आहेत त्यांनी त्यांचे मान राखावे। सध्या काही टीनेजर्स मुलं जे आहेत ते वाहन चालवतात, मोठी मोठी कार वगैरे, त्यांचे केस होऊ शकतात। ते एकदम चुकीचे आहे। ते जोपर्यंत त्यांच्याकडे परवाना नाही, वाहन चालवायचा परवाना नाही आहे तोपर्यंत त्यांनी वाहन चालवू नये आणि त्यासाठी आम्ही त्यांच्यावर कार्यवाही करतोच। पण तसंच पालकांनी सुद्धा त्यांना सांगितलं पाहिजे की बाबा तू वाहन चालवू नको। काही गोष्ट पालकांची पण ती जिम्मेदारी आहे की त्यांनी टीनेजर्सला वाहन देऊ नये। जे शाळा महाविद्यालयामध्ये जे बसेस चालत आहेत, स्कूल बसेस, त्यामध्ये काय नियम आहे की त्यांचे जे आहे फिटनेस गाड्यांचे आणि त्यांचे पूर्ण नियमाप्रमाणे असायला पाहिजे, काय सूचना? स्कूल बसेसमध्ये अटेंडंट आवश्यक आहे आणि जे सेफ्टी मेजर्स आहेत ते पूर्ण फुलफिल झाले पाहिजे। फायर एक्सटिंग्विशर पाहिजे, तिथं इमर्जन्सी एक्झिट बरोबर पाहिजे आणि त्यांनी एक सेफ साईडमध्ये वाहन पार्क करायला पाहिजे। काही व्हॅन सुद्धा स्कूलच्या चालत आहे आणि ऑटोमध्ये सुद्धा परिवहन होत आहे, या संदर्भात सुद्धा काय? सर, ऑटोमध्ये जर ते 3 विद्यार्थी जर घेऊन जातात सर, त्याला आपण काही रोखू शकत नाही। म्हणजे ज्या 3च्या वर आहेत विद्यार्थी तर आपण त्यांना रोखू शकतो, कारण ऑटोमध्ये 3 विद्यार्थी न्यायची परवानगी आहे, विद्यार्थी म्हणा किंवा पॅसेंजर्स। शहरामध्ये ज्या प्रकारे आता 3 वाहतूक शाखा झालेल्या आहेत, पोलीस आयुक्तालय यांच्या मार्गदर्शनामध्ये 1 ACP 3 PI आणि त्यांचे जे कर्मचारी आहेत ते जे नियम तोडणाऱ्या वाहनांना चालन करतात, परंतु ते चालन इथे RTO विभागात दिसत नाही। वाहन विकणारा व्यक्ती आपला वाहन विकून जाते, त्याच्यावर चालनच असतं, त्याच्यावर काय म्हणतात? नाही सर, चालन आपल्याकडे दिसतात आता जेव्हापासून सुरू आता मागच्या 1 वर्षापासून आपल्याकडे चालन दिसतात। जे त्यांनी चालन केलेले आहेत आपल्याकडे चालन दिसतात ते, त्यामुळे मग त्याच्या पुढचे एकही कामं त्यांचे होत नाही। अवैध ट्रॅव्हल्स चालू आहे, ज्या ट्रॅव्हल्सना परमिट नाही आहे, त्या परतवाडा बस स्टँड पासून अमरावती, अकोला विविध क्षेत्रामध्ये परिवहन करत आहे, यावर आपल्या काय कारवाई? सर, आपण अवैध जे ट्रॅव्हल्स आहेत आपण त्यांच्यावर नेहमी कार्यवाही करतो। आता आपण 2 बसेस आता आपण पकडलेले आहेत, सध्या आताच 2 मिनिटांनी आपण 2 बसेस पकडलेले आहेत। जे ट्रॅव्हल्स आहेत ते एक रेवस्कर यांची आहे आणि एक आहे तिवारी, तुझ्या आता मॅटर सुरू होतं तर ते सुरू आहे। ते आपण त्यांच्यावर नेहमी कारवाई करतो। आपण यांच्यावर काय कारवाई केली? यांच्यावर परमिटमुळे त्यांच्यावर कारवाई केली, त्यांना परमिट नाही त्यांच्याकडे, आपण त्यांच्यावरती कारवाई केलेली आहे। साहेब, हे परमिट नसणारे जे वाहन आहेत त्यांच्यावर आपण एकदा कारवाई करतो, मग पुन्हा ते रोडवर दिसतात, मग त्यांना भविष्यात त्या 2दा-3दा कारवाई केल्यानंतर अजून काही असं त्याला जमा करू शकतात? त्याला आपण मग गाडी जमा करून देतो। मग त्यांच्यात जे आहे परमिट सस्पेंड करून देतो आपण नेहमीसाठी आणि त्यांची जी केस आहे आपण वर पाठवतो। सध्या RTO विभागाकडून टप्पा परवाना देणे सुरू आहे सर, ती क्वेश्चन पीसी ऑफिसमधून माहिती पडली, मी सांगू शकत नाही त्याला। वाहतूक प्रवासी स्टेज कॅरेज परमिटच्या संदर्भामध्ये RTO विभागाने आतापर्यंत किती कारवाया केलेल्या आहेत? मागील 6 महिन्यात आपण 430 बसेस तपासलेले आहेत, त्याच्यातून जवळपास 143 बसेस दोषी आढळून आले आणि त्यांच्याकडून आपण 7,70,000 रुपये एवढा दंड वसूल केलेला आहे। अशा प्रकारे RTOने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक शिस्तबद्ध करण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत। वाहतुकीचे नियम पाळणे हे केवळ दंडापासून वाचण्यासाठी नसून ते आपल्या स्वतःच्या आणि इतरांच्या सुरक्षेसाठी किती महत्त्वाचे आहे हे पुन्हा एकदा कार्यवाहीतून अधोरेखित होते। नागरिकांनी, विशेषतः विद्यार्थ्यांनी या नियमांचं पालन करून प्रशासनाला सहकार्य करावं अशी अपेक्षा आहे।